आपल्याला आयुष्यात कायम सुख हवं असतं नाही का? पण मग छोट्या छोट्या गोष्टी आपलं मन लगेच विचलित का करतात? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 फेब्रुवारी 2026च्या मुरलीमध्ये मिळतं. मुरली म्हणजे माहितीये ना, रोजचं असं आध्यात्मिक मार्गदर्शन जे आपल्याला जगण्यासाठी एक नवी दृष्टी देतं. तर यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं सुख, जे कधीच संपत नाही, ते फक्त एकाच स्रोताकडून मिळतं. आणि तो स्रोत म्हणजे परमात्मा. बाकी भौतिक गोष्टींचा आनंद तर येतो आणि जातो. मग हे सुख मिळवायचं कसं? तर दुसरा मुद्दा आहे प्रेमयुक्त आठवण. म्हणजे फक्त देवाला आठवायचं नाहीये, तर त्याच्याशी एक खरं प्रेमाचं नातं जोडायचं आहे. ही एक अशी मानसिक क्रिया आहे जी आपल्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. आणि तिसरी गोष्ट, यामुळे आपल्या मनाला काय फायदा होतो? बघा, जेव्हा आपण आपलं लक्ष अशा एका प्रेमळ शक्तीवर ठेवतो, तेव्हा अनावश्यक विचारांची गर्दी आपोआप कमी होते. आणि मग ताण, चिंता यांपासून मनाला एक स्थिरता आणि सुरक्षितता मिळते. चला, एक छोटासा संकल्प करूया. माझं मन परमात्म्याच्या प्रेमात स्थिर आहे. ही प्रेमाची अनुभूती आज दिवसभर तुमच्या सोबत ठेवा. ओम शांती.